भाजपामध्ये पक्षप्रवेशासाठी चेंगराचेंगरी का? नाशिकमध्ये सगळ्या पक्षातील नेते एकाच पक्षात. पुढाऱ्यांचा पक्षप्रवेश विकास कामाच्या प्रभावामुळे की आगामी कुंभमेळ्याच्या मलिदाच्या मोहामुळे? सत्ताधारी पक्षात प्रवेश करायचा, मग जनतेची मतं घ्यायची आणि आपली तिजोरी भरायची, हीच का खरी निष्ठा? अशी तुमची निष्ठा असेल तर भाजपात वर्षानुवर्ष असणाऱ्या निष्ठावंतांचं काय? वर्षानुवर्ष पक्षासाठी ज्यांनी निष्ठेनं काम केलं, लाट्या काट्या खाल्ल्या, तुरुंगवासही केला, अशा कार्यकर्त्यांच्या डोळ्यातील अश्रू भाजपाला दिसत नाहीत का? यापूर्वी नाशिकमधील अनेक नामचीन लोकांनी भाजपात पक्षप्रवेश केला होता. तो का आणि कशाला नाशिककरांना माहिती आहे. जनता आता दूधखुळी राहिली नाही, जनतेला सगळं कळतं. कालपर्यंत एका पक्षात निष्ठेने आहोत असं सांगणारे शेवटच्या क्षणी तिकीट मिळालं नाही म्हणून दुसऱ्या पक्षात गेले. मग त्यांना एका दिवसातच विकास कामाची प्रचिती आली की काय? मुंबई, नवी मुंबई, पुणे, नाशिक याच्यासह मोठ्या महापालिका क्षेत्रात अचानक पक्षप्रवेशांचा लोंढा का? त्यांना तिकिटाची शाश्वती दिली होती का पुनर्वसनाची हमी? ज्या पक्षाने आमदारकी दिली, खासदारकी दिली, मंत्रीपद दिलं, असे निष्ठावंत दुसऱ्या पक्षात जाऊन म्हणतायत की विकास या पक्षाचाच धावत आहे. मग तुम्ही नक्की तिकडे गेलात का? या पक्षाने तुम्हाला उभं केलं, त्या पक्षालाच उभ्याने लात मारणं योग्य आहे की अयोग्य हे जनतेला देखील कळतं. जर असंच सुरू राहिलं तर शंकराप्रमाणे मतदारांनी तिसरा डोळा उघडला तर? घोडा मैदान जवळ आहे, बघूया जनता काय निर्णय घेते ते. यालाच अनुसरून आजचा आमचा विषय आहे, बोलावं तर लागेलच. नमस्कार. आपल्या कार्यक्रमात आपल्या चौघांचंही स्वागत आहे. खरं तर आजच्या ह्या कार्यक्रमाची क्लिप बघून तुम्हाला कळलं असेल की आजचा आपला विषय काय आहे. आपण पाहायला गेलं तर भाजपामध्ये पक्षप्रवेशासाठी चेंगराचेंगरी का हा मेन मुद्दा आहे. या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत आपल्यासोबत प्राध्यापक अशोक सोनवणे सर जे आहेत, जे की ज्येष्ठ विचारवंत, शिक्षण तज्ज्ञ, कृषी अभ्यासक, जलनीतीकार आणि त्याचबरोबर राज्यशास्त्राचे गाढे अभ्यासक, त्याचबरोबर नाशिकच्या KDHM महाविद्यालयातून सेवानिवृत्ती झाल्यानंतर विविध पुस्तकांचं त्यांनी लेखन केलेलं आहे. सर, आमच्या या कार्यक्रमात आपलं हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत प्राध्यापक जयंत महाजन सर, जे वरिष्ठ पत्रकार तथा निवासी संपादक आहेत दैनिक महासागर नाशिकवरून. त्याचबरोबर आजही विठुरायाच्या नगरीतून आल्यानंतर ज्यांच्या पायाचा स्पर्श केला जातो अशा पंढरपूर मधून आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत ऍडव्होकेट निकिता पवार, ज्या हायकोर्टामध्ये देखील प्रॅक्टिस करतात. मॅडम, आपलंही आमच्या या कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे. प्रथमतः सर अशोक सोनवणे सर, मी तुमच्याकडे येतो. आता ही जी क्लिप पाहिली, खरं तर गेल्या 3 ते 4 दिवसापासून बातम्यांचा सुळसुळाट सुरू आहे. टीव्ही लावल्यावरती पक्षप्रवेशांच्या बातम्यांनी अक्षरशः माणसाला वेळ लागतं का काय अशी परिस्थिती आली. कालपर्यंत युती, महायुती, युती होणार का नाही, कोण कुठे जाणार, जे व्यक्ती कालपर्यंत निष्ठेने बोलत होते अशा अजित पवार गटाच्या काल एक पदाधिकारी त्यांनी काल भाजपात पक्षप्रवेश केलाय. पण हा सगळा पक्षप्रवेश जो होतोय याच्यामध्ये आता आपण पाहायला गेलं तर ज्या पद्धतीने पक्षप्रवेश केल्यानंतर त्यांचं एकच वाक्य असतं की आम्ही विकास कामं पाहून भाजपात पक्षप्रवेश करतोय. खरंच सर, सोनवणे सर, ही गोष्ट खरी आहे का? जनतेला ही गोष्ट खरी वाटेल का? सर, या अनुषंगाने मी माझं मत थोडं वेगळ्या पद्धतीने मांडू इच्छितो. मुळामध्ये काय झालं की लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी संघटित अशा राजकीय पक्षांची गरज असते आणि राजकीय पक्षांना स्वतःची काहीतरी आयडिओलॉजी हवी असते. भारतामध्ये बहुतेक राजकीय पक्ष जे आहेत त्यांना आयडिओलॉजी आहे की नाही हाच एक संशोधनाचा महत्वाचा प्रश्न तयार होईल. कार्यकर्ता घडवावा लागतो, शिबिरं होतात, कार्यकर्त्याचं मन घडवावं लागतं, आपली विचारसरणी त्याच्या मनावर बिंबवावी लागते आणि असा घडलेला कार्यकर्ता ज्या राजकीय पक्षात असतो तो कार्यकर्ता सहजासहजी त्याचा विचार आणि त्याचा पक्ष सोडून जात नाही. भारतामध्ये झालं काय की या राजकीय पक्षांना राजकीय पक्ष म्हणावं का असा प्रश्न माझ्यासारख्या पुढे पडतो. मुळामध्ये हे सर्व राजकीय जमाव आहेत आणि सत्तेसाठी एकत्र आलेले हे जमाव आहेत आणि मग मला इकडं काही मिळत नाही मग तिकडे मिळेल का या अपेक्षेने ते तिकडे पळतात आणि म्हणून एका पक्षाकडे यांचा सगळ्यांचा लोंढा सुरू झालेला मला दिसतो. जनतेच्या विकासाचे त्यांना किती पडलंय
हा प्रश्न नंतर विचारू आपण. पण स्वतःची राजकीय सोय कुठे लागेल, स्वतःला राजकीय सत्तेमध्ये सहभाग कुठे मिळू शकेल, अशा प्रकारचा विचार करून ही माणसं सोयीनुसार पक्षांतर करताना दिसत आहेत कालपर्यंत. आणि तुम्ही जो मगाशी मुद्दा उपस्थित केला तो खूप खरा आहे की ज्या लोकांनी अडचणीच्या काळामध्ये पक्ष वाढवला, वेगवेगळी आंदोलनं केली, लाठ्या काठ्या खाल्ल्या, प्रसंगी तुरुंगवासही भोगला, तो कार्यकर्ता खरोखरच आज सर्वच पक्षांमध्ये दुर्लक्षित आहे. आपल्या देशाच्या राजकारणाचं वैशिष्ट्य असं झालं की सत्ता मिळवावी, सत्तेतून कमाई करावी आणि ती कमाई सुरक्षित ठेवण्यासाठी सत्ता कायम आपल्या हातात राहावी, अशा प्रकारचा दृष्टिकोन अलीकडच्या काळामध्ये रुजलेला आहे. मला पूर्वीच्या काळातील निवडणुका आठवत्या. मी साधारणपणे 70-80च्या दशकापासूनच्या निवडणुका पाहतो. त्यावेळचा कार्यकर्ता घरून भाकरी चटणी बांधून घ्यायचा, सायकलवर प्रचार करायचा, तो पक्षाशी एकनिष्ठ होता आणि कुठल्याही प्रकारचा खर्च निवडणुकांमध्ये उमेदवाराला करावा लागत नव्हता. आणि तो उमेदवार निवडून आल्यानंतर प्रामाणिकपणानं तो आपली निष्ठा पक्षासाठी ठेवत होता आणि लोकांच्यासाठी ठेवत होता. तुम्हाला एक मी उदाहरण सांगतो. 72च्या दुष्काळामध्ये त्यावेळेचे महाराष्ट्र राज्याचे अतिशय लोकाभिमुख मुख्यमंत्री कैलासवासी वसंतरावजी नाईक साहेब हे महाराष्ट्रातला दुष्काळ पाहत होते आणि मला वाटतं बीड किंवा उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये फिरत असताना त्यांना एक नवरा बायको काम करताना दिसले रोजगार हमीचं. आणि ते काम करताना पाहून मुख्यमंत्री जवळ गेले, त्यांच्या पाठीवर हात ठेवला आणि विचारलं, अरे तुमच्यावर ही वेळ आली? हे ग्रस्त कोण होते माहिती तुम्हाला? हे त्याच्या मागच्या विधानसभेत सदस्य होते, जे नाईक साहेबांबरोबर त्यांनी आमदार म्हणून काम केलेलं होतं. आता हा आमदार दुष्काळ पडला, खायला काही नाही, काम केल्याशिवाय गत्यंतर नाही, अशा परिस्थितीमध्ये रोजगार हमीच्या कामावर काम करून आपली उपजीविका चालवत होता. खरंच ही परिस्थिती आज महाराष्ट्राच्या राजकारणात, देशाच्या राजकारणात राहिली का? हा प्रश्न माझ्यासारख्याला काय अंतर्मुख करतो. जे चाललेले ते पाहत नाही अक्षरशः. आणि उद्या म्हणजे यातून आपल्या हे जाऊ दे, आता याचा काय होईल तो भाग वेगळा, पण आपल्या लोकशाही समोर फार मोठं आव्हान उभं राहणार आहे की कोणत्या दिशेला आपली लोकशाही चाललेली आहे. आणि म्हणून जोपर्यंत जनता या बाबतीमध्ये सजग होत नाही, फार गांभीर्याने हे सगळे विषय घेत नाही, तोपर्यंत असंच चालणार आहे. लोक आम्हाला स्वीकारतात, आम्ही काही केलं तरी चालू शकतं, अशा प्रकारच्या भावनेतून हे सर्व काही घडताना आपल्याला दिसतं. आणि खरोखर हे थांबवणं मला असं वाटतं की जागृत आणि सुसंघटित लोकमताच्या हातात आहे. आणि लोकमत उद्या काय निर्णय घेईल तो आपण सर्वजण पाहूया. माझं जे मनोगत होतं सांगितलं आहे तो मुद्दा अतिशय महत्वाचा आहे की गेल्या 50 वर्षामध्ये 100 पटीनं राजकारणात बदल घडलेले आहेत. बघायला गेलं तर तेव्हाचे राजकीय माणसं जेव्हा एसटी मध्ये त्यांच्यासाठी सीट आरक्षित असायच्या, आज एसटीच्या बस स्टँडच्या आजूबाजूला देखील कुठला मंत्री आपल्याला फिरताना दिसत नाही, अशी परिस्थिती आहे. आपल्यासोबत आहेत नाशिकवरून प्राध्यापक जयंत महाजनचं. खरं तर आजचा एपिसोडच खरा नाशिकवरती आहे. आणि काल ज्या पद्धतीने ह्या काही दिवसामध्ये नाशिकमध्ये प्रचंड प्रमाणात इन्कमिंग वाढली, ते देखील भाजपामध्ये. बघायला गेलं तर सगळ्यात मोठा कुंभमेळा त्या ठिकाणी होणार आहे आणि मलिदाचा पाऊस त्या ठिकाणी पडणार आहे. त्या ठिकाणी असं देखील म्हणलं जातं की अशा ह्या सगळ्या तुफान आणि पैसा जो येणार आहे, त्या पैशाला लुटण्यासाठी या सगळ्यांचं भाजपात पक्षप्रवेश करणं साहजिक आहे. पण त्याचबरोबर महत्वाचा मुद्दा आहे की राजकारणाला कलंक लागणारा हा विषय आहे. बघायला गेलं सुरुवात नाशिकपासून झाली, पण हीच सुरुवात महाराष्ट्रभर जर अशा पद्धतीने सगळ्या पक्षातील लोक भाजपात येत गेली तर सगळ्यात मोठा अत्याचार घडतो तो म्हणजे निष्ठावंत त्या कार्यकर्त्यांवरती. काय वाटतं तुम्हाला? अगदी खरं आहे. कारण आता आपला हा डिबेट चालू आहे, याच क्षणाला एबी फॉर्मवरून नाशिकमध्ये प्रचंड अशा प्रकारचा राडा झालेला आहे. म्हणजे ते उद्याच्या पेपर, वर्तमानपत्र किंवा टीव्हीवरची ती एक हेडलाईन्स राहणार आहे. प्रचंड राडा सुरू झालेला आहे. म्हणजे थोडक्यात मी जनसेवा करायला येत नाही, मी स्वतःची सेवा करायला, माझ्या परिवाराची सेवा, माझा परिवार मोठा कसा होईल यासाठी सगळ्यांचा ओढा आता एका विशिष्ट राजकीय पक्षाकडे चालला. मी सोनवणे सरांच्या संपूर्ण जेवढे वक्तव्य सोनवणे सर त्याला प्रत्येकाशी मी सहमत आहे. काय राजकारण कोणतं राहिलेलं आहे? म्हणजे यशवंतराव चव्हाणांपासून, वसंतदादांपासून ग्रामीण भागातील शेतकरी असेल, मजूर असेल, नोकरदार असेल, त्याच्याशी असलेली डायरेक्ट अटॅचमेंट जी होती ती आजच्या राजकीय नेत्यांशी अजिबात राहिलेली नाही. संविधान मानायलाच कोणी तयार नाही. माझ्याकडे एक राजकीय नेता आला होता एक दिवस, माझ्या ऑफिसमध्ये बसला इथं महासागरच्या ऑफिसमध्ये, आणि म्हणजे संविधानचं मला
ही नुसती चर्चा चालली, मी संविधान कधी पाहिजे, मी त्या माझ्या टेबलवर असलेली ही प्रत मी त्याला दाखवली. ही बाबासाहेब आंबेडकरांची प्रत आहे. ही घेतल्यानंतर तो त्याची 2-4 पाने वाचल्यानंतर तो म्हणतो, फारच अवघड आहे हो, समजायला फार कठीण आहे. म्हटलं तुमच्यासारख्याचं हे कामच नाहीये खरं. पण संविधानाच्या नावाखाली तुम्ही निवडणुका लढवता आणि मोठ्या प्रमाणात. आता प्रश्न राहिलाय तुमचा आजचा जो विषय आहे, की भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेशासाठी चेंगराचेंगरी का? अतिशय योग्य शब्द दिला साहेब तुम्ही. चेंगराचेंगरी, अक्षरशः चेंगराचेंगरी चालू आहे. नाशिकमधले जेवढे स्टार हॉटेल आहेत, म्हणजे एक्सप्रेस इन असेल, ताज असेल किंवा रेडिसन ब्लू असेल, या सर्व ठिकाणी मी जाऊन आलेलो आहे. पूर्वीचा जो राजकीय नेता होता तो एखादी कार्यकर्त्याच्या घरी घ्यायचा, त्याच्या ओसरीवर बसायचा, सतरंजा टाकलेला असायचा, तो बाजीवर बसायचा, तिथं बसल्या बसल्या भाजी भाकर खायचा, तिथं तांब्यातून पाणी प्यायचा आणि कार्यकर्त्यांचे संवाद साधून तो प्रचाराला जात असे. ते सगळं वातावरण संपलेलं आहे. इतकी स्टार अशा प्रकारचा नेता आल्यानंतर त्याला स्टार हॉटेलमध्ये त्याची रूम स्वतंत्र पाहिजे. ती रूम राहूनच आतमध्ये तो बंद खोलीमध्ये चर्चा करेल आणि बंद खोलीत चर्चा करीत असताना एखाद्याला तो जवळ घेतो आणि एखाद्याला तो लांब करतो. आता तुम्ही जर याच्यामधला जो विषय आहे, आता तुम्ही जे सुरुवात केली या कार्यक्रमाची, त्याच्यामध्ये केलेलं आहे की अनेक नामचिन्ह लोकांना तुम्ही प्रवेश दिलेला आहे. नामचिन्ह शब्दाच्या पुढचा शब्द तुम्ही वापरलेले फार योग्य केलं. ते नामचिन्ह म्हणजे अक्षरशः देशद्रोह्यांबरोबर डान्स करतानाचे फोटो त्याचे आधार आहेत. यापैकी अनेक जण तुरुंगवास झालेला आहे, अनेकांना वेगवेगळ्या गुन्ह्याखाली अटक झालेली आहे, अनेकांच्या केसेस चालू आहे आणि या सगळ्यांना एकदम शाही प्रवेश दिले. आणि वाईट सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, त्यांना लोकप्रतिनिधींनी प्रचंड विरोध केलेला आहे. ज्यांना जनतेने निवडून दिलं त्या आमदारांनी विरोध केलेला आहे, पण त्या आमदारांचा विरोध मोडून काढण्यात आला पक्षश्रेष्ठीच्या माध्यमातून. कारण काय, हे न पटणारे सीट आहे. आम्हाला नंबर ऑफ सीट्स वाढवायचे, आम्हाला 100+ करायचंय. म्हणजे तुम्ही 122 ची महापालिका आहे, आम्हाला 100 करायचे, म्हणजे तुम्हाला विरोधक शिल्लकच ठेवायचा नाही का? विरोधी पक्षाचे आता काँग्रेस सारखा पक्ष जो होता त्याच्यातले सगळ्यांनी प्रवेश केले. मला वाटतं एक महिला राहिली आहे, तेवढे सोडले तर जवळजवळ सगळ्यांनी प्रवेश केलेले. त्या कुटुंबातील नातेवाईकांनी देखील प्रवेश केलेले. म्हणजे राहिलेलं काही नाही. जरी प्रवेश नाही झाला तरी पण ते कोणाला मदत करतील याचं उत्तर जनतेपर्यंत पोहोचलेलं आहे. आणि अशा अवस्थेमध्ये महाराष्ट्र कुठे चाललाय आपणच एकमेकाला विचारलं पाहिजे. राजकारण कोणत्या दिशेला चाललंय आपणच एकमेकाला विचारलं पाहिजे. परंतु एकूणच नैराश्याचं वातावरण आहे. भारतीय जनता पक्षाकडे जो ओढा चाललेला आहे तो यासाठीच चाललेला आहे की आगामी कुंभमेळा आहे. कुंभमेळा म्हटल्यानंतर मोठ्या प्रमाणावर निधी येतो आणि तो निधी आल्यानंतर पुढे काय होतं हे माझ्यासारख्या संपादकाने सांगण्याची गरज नाही, हे जनतेला देखील कळत. अगदी सर, तुम्ही महत्वाचा मुद्दा सांगितला की खरोखरच नाशिकमध्ये हे घडतंय. ते का घडतं त्याच्या मागची पार्श्वभूमी तुम्हाला खडा खडा माहिती आहे. तुमच्या बरोबर जनतेला देखील माहिती आहे, कारण हे सगळं जेव्हा कालपर्वा जो गिरीश महाजने पक्षप्रवेश घडून आणला होता, तेव्हा एक भाजपाचा कार्यकर्ता देवयानी फरांदे आमदार जे आहेत त्यांच्या पायावरती डोकं ठेवून रडतानाचा फोटो तुमच्या माध्यमातून तो पब्लिश झाला होता. त्यातूनच त्या भावना कळाल्या की निष्ठावंत कार्यकर्त्याचं काय. आता आपण जाऊयात खरं तर पंढरपूर म्हणजे ज्या ठिकाणी हजारो शेकडो वर्षाची परंपरा आहे. वारकरी तिथे येतात आणि ती परंपरा आजही कायम आहे. पण राजकारणात बघायला गेलं तर परंपरा बदलत जाते, दिवसांदिवस बदलत जाते. जसं सरांनी सांगितलं की आता एखादा पुढारी बघायला भेटायला गेलं 5 स्टार हॉटेलशिवाय थांबत नाही. पण वारकऱ्यांची परंपरा आहे तशीच आहे. अशा शहरातून पंढरपूरमधून ज्या निकिता मॅडम आपल्यासोबत जॉईन झाल्यात, ऍडव्होकेट निकिता पवारजी, काय सांगाल? पुढची पिढी उभ्या डोळ्यांनी पाहते जे बदल घडतायत. 10 वर्षामध्ये राजकारणात अगदी 100 वर्षाचा बदल घडलाय, काय सांगाल? प्रथम तर मी तुमच्या ह्या विषयाचं पहिल्यांदा स्वागत करेल की हा खरंच आजच्या काळाची गरज होती हा विषयावर बोलणं आणि सर्वसामान्य जनतेने बोलणं हे खूप महत्वाचं होतं. कारण का प्रत्येक जण आज कुठल्या ना कुठल्या पक्षाशी जोडला गेलाय आणि तो त्याचं म्हणजे मुसक्या आवळल्या गेलेल्या आहेत की तो त्या विषयावर बोलू शकत नाही. आज आम्ही सामान्य नागरिक म्हणून हाच विषय तुम्ही निवडला आणि त्याच्यावर बोलण्याची संधी दिली त्यासाठी मी तुमची आभारी आहे. पहिला मुद्दा असा की जसं तुम्ही आज सांगताय की नाशिकमध्ये जो कुंभमेळा होणार आहे त्या संदर्भात या निवडणुकीला इतकं महत्व आलंय की जो निधी येणार आहे तो कसा लाटला जाईल, प्रत्येकाला आपल्या खिशात तो कसा घालता येईल यासाठी ही निवडणूक आता सध्या लढवली जाते. 2 तारखेला 2 डिसेंबरला पंढरपूरमध्येही नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि आमच्याकडे तो विषय होता की कॉरिडॉरवर
आता जे कॉरिडॉर हे सरकार आणू इच्छित आहे, त्याच्यासाठी जो निधी येणार आहे, तो निधी कसा माझ्या खिशात जाईल आणि तो निधी माझ्या खिशात जाण्यासाठी नगरपालिका माझ्या हातात पाहिजे, हाच एक विषय होता. आपण म्हणताय की नाशिकमध्ये सगळेच आज बीजेपी मध्ये गेलेत. बीजेपी असा हा काय पक्ष आहे की ज्याच्यामध्ये गेले की तुम्हाला गॅरंटी आहे की आम्ही निवडून येणार आणि आम्ही सत्तेत येणार. पहिलं बीजेपीचे म्हणजे ज्या पॉलिसीज होत्या त्या किती म्हणजे निर्मळ होत्या. असं मानलं जायचं की जो भाजपामध्ये आहे तो नीतिवान आहे, मूल्यवान आहे, त्याच्यावर तुम्ही म्हणजे कुठलाही तो भ्रष्टाचार ते करू शकत नाही. त्यांची लोक पहिलं जे अशी लोक निवडली जायची जे प्रत्येक गावी जाऊन किंवा जिल्होजिल्हे जाऊन ते प्रचार करायचे. तर ती लोक आज जर पंढरपूरमध्ये जर त्यांना प्रचार करायचा असेल तर त्या 2 व्यक्ती, मी जर त्या शाखेची प्रमुख असेल किंवा त्या शाखेमध्ये असेल तर तो 2 दिवस किंवा 8 दिवस त्या 2 व्यक्ती माझ्याकडे जेवायला असायच्या. अशा पद्धतीने त्यांचा तो प्रचार चालायचा किंवा ते आपल्या पक्षाचा प्रचार करायचे. आपल्या पॉलिसी ज्या आहेत त्या समजून सांगायचे आणि ती खरंच इतकी म्हणजे पक्ष इतका चांगला होता. जेव्हापासून बीजेपी सत्तेत आली आहे, तर त्यांच्या पॉलिसी कुठे गेल्या आहेत समजतच नाही. आज आपण बघतोय प्रत्येक पक्ष म्हणजे जसं पंढरपुरात मी बघितलं काल सोलापूरच्या पण एक महिला ज्या बीजेपीच्या पहिल्यापासून काम करत होत्या, निष्ठावान होत्या, त्या रडतायत. का तर त्यांना पक्षाने तिकीट का नाकारलं? तर तुमची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. तुम्ही या निवडणुकीमध्ये तुम्ही तुमचे म्हणजे आर्थिक तुम्ही किती स्ट्रॉंग आहात, तुम्ही तिथे किती खर्च करू शकता. खर्च करू शकता म्हणजे तुम्ही लोकांना पैसे वाटा आणि तुमचे मतदान मिळवा, हा त्यांची पॉलिसी आहे. आणि ह्यात जी लोक बसत नाही, मग तो निष्ठावंत आहे, किती वर्षापासून काम करतोय, कसा काम करतोय, त्यांनी कसं पूर्ण आयुष्य बीजेपी मध्ये घालवलंय, ह्याला आजकाल काहीही महत्व नाही. जे फक्त मर्डर करून आलेत, जे काही ड्रग्स मध्ये सापडलेली लोक आहेत, अशा लोकांना आजकाल बीजेपी तिकीट देते आणि तीच लोक निवडून येतात. म्हणून हा लोंढा आपल्याला दिसतोय की फक्त बीजेपीकडे वळतोय आणि त्यांना त्याची गॅरंटी आहे की बीजेपी मध्ये गेलं की सत्ता तर येणारच आहे आणि आपल्याला पैसा मिळणार आहे. म्हणून तो लोंढा सगळीकडे सगळ्याच म्हणजे प्रत्येक शहरामध्ये पूर्ण भारतामध्ये हेच दिसतंय चित्र की फक्त बीजेपी आणि बीजेपी. जसं आपण म्हणतोय की त्यांना विरोधी पक्ष ठेवायचाच नाही, म्हणजे वन मॅन शो म्हणतो तसं झालेलं आहे, वन मॅन आर्मी सारखं झालेलं आहे. त्यांना लोकशाही टिकवायची नाहीये, त्यांना लोकशाही म्हणजे ह्या देशात ठेवायची नाहीये. म्हणून मला वाटतं हा फंडा त्यांचा चालू आहे. अगदी मॅडम, तुम्ही खूप महत्वाची भूमिका सांगितलीत की सुरुवातीला जेव्हा बीजेपीचे कार्यकर्ते निवडणुका लढवायचे तेव्हा ते कशा पद्धतीने आपली पॉलिसी सांगायची. आता या ठिकाणी पॉलिसी सांगितल्या जात नाही, तर पॉलिसी निर्माण केली जाते काळानुरूप आणि त्याचबरोबर परिस्थितीनुसार. सोनवणे सर, मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येतोय. खरं तर हा जो बदल घडत आहे, या बदल थांबवण्यासाठी काय प्रयत्न करायला पाहिजे? कारण बघायला गेलं तर अमित शहा यांनी विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर लगेच त्याच दिवशी एक घोषणा केली होती, ती म्हणजे 2029ला 100% भाजपा, आणि त्याचा आता ही सुरुवात झालेली आहे. काय सांगाल की हे धोरणं आहेत का पॉलिसीचे? तर आता ताई ज्या म्हणाल्या त्यांच्या निवेदनातला एक मुद्दा मला फार महत्वाचा वाटला की उमेदवाराला तुझ्याकडे तुझी आर्थिक ताकद किती हे विचारलं जातं आणि ही वास्तवता आहे. पूर्वी असा प्रकार नव्हता. म्हणजे ज्याच्याकडे पैसा आहे त्यालाच निवडून द्यायचा आणि गरीब कार्यकर्ता तो कितीही पक्षासाठी प्रामाणिक असला त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं. असंच चित्र हे समाजकारण असंच झालेलं आपल्याला सर्वत्र पाहायला मिळतं. आणि मग पैसा आहे का? अजून एक मुद्दा ताई तुम्ही राहून गेल्यात, तुमची मनगडशाही किती आहे त्याला फार महत्व आहे. आणि जो कुठल्याही प्रकारची त्या मतदारसंघामध्ये दहशत निर्माण करू शकतो. सामान्य माणूस हा काय असतो की तो भीतीनं नको आपण कोणाला त्रास द्यायला, म्हणजे आपल्याला त्रास होणार नाही याची तो काळजी घेतो. आणि तो जितका घाबरतो तो पापभीरू असतो तितकं समोरच्या व्यक्तीचं फावतं. संघटितरित्या एखाद्या अशा प्रकारच्या प्रवृत्तीला विरोध करण्याची क्षमता जनता संघटितरित्या दाखवत नाही आणि संघटितरित्या जनता राहतच नाही. आज मुळात प्रश्न असा आहे. आणि मग जेव्हा पूर्वी एखादा असा अन्याय घडला, काही घडलं वेगळं, तर मोर्चे निघायचे, चळवळी होत्या. आज चळवळी संपल्या ना. पुरोगामी चळवळी आज राहिल्या कुठे? म्हणजे एखाद्या व्यक्तीवर अन्याय झाला तर त्यावेळेला पुरोगामी कार्यकर्ते, पुरोगामी राष्ट्रसेवा दल होतं किंवा वेगवेगळ्या संघटना होत्या. या संघटना एकत्र यायच्या, आंदोलनं करायच्या आणि त्याची भीती समाजामध्ये असे कृत्य करणाऱ्या लोकांना वाटत होती. आज ते काही राहिले नाही. आणि त्याच्यामुळे ज्याच्याकडे पैसा आहे आणि जो चांगल्या प्रकारे दादागिरी करू शकतो, दहशत निर्माण करू शकतो,
त्याला घाबरतात, त्याला भीतात. अनेक वेळा तर म्हणजे पैशापेक्षाही दहशतीच्या भीतीपोटीच लोक मतदान करून मोकळे होतात. नको आपल्याला राहायचंय, नको त्रास. आणि हेच जर वातावरण सर्वत्र होत असेल, चालत असेल, मग आपण राज्यघटनेने दिलेल्या तुमच्या निवडणुकांचा अधिकार, मतदानाचा अधिकार, त्याचं पावित्र्य ते राहिलं कुठे? आपण कोणत्या दिशेला चाललेलो आहोत? आणि मग उद्या या देशामध्ये या लोकशाहीच्या नावाखाली झुंडशाही निर्माण होईल का? ही भीती साधारणपणे वाटते. आणि गरीब माणूस आहे तो खूप गरीब राहिला. आणि काय झालं की आपल्या देशात याला एक महत्वाचं ताईंनी सांगितलेलाच मुद्दा मी पुढे नेतो, की काय झालं की गेल्या 20 वर्षामध्ये आपल्या देशामध्ये या मुक्त आर्थिक धोरणाने काय केलं, एका बाजूला एक प्रचंड श्रीमंतांचा वर्ग निर्माण झाला आणि दुसऱ्या बाजूला गरीब आहे तो तिथंच राहिला. आणि गरिबांची संख्या फार मोठी आहे. या देशाचं राजकारण, या देशातले श्रीमंत भांडवलदार पैशाच्या जोरावर त्यांना हवं तसं चालवतात. हेतू आहे का सत्ता आपल्या ताब्यात राहावी आणि या देशाचं आर्थिक शोषण आपल्याला व्यवस्थितपणानं करता यावं, अशी परिस्थिती आहे. काही उद्योगपतींची प्रॉपर्टी गेल्या 20 वर्षात किती वाढली, ज्या 20 वर्षापूर्वी त्यांची नावं पण नव्हती, आज त्यांच्याच नाव दिसतात आपल्याला. तेव्हा या पद्धतीनं जे सगळं चाललेलं आहे ते अत्यंत धोकादायक आहे. आणि ज्या वेळेला आर्थिक कारणावरून आर्थिक केंद्रीकरण होतं, आर्थिक केंद्रीकरणातून राजकीय सत्तेचं केंद्रीकरण होतं, तेव्हा गरिबाला कुठलाही आवाज नसतो. ही वस्तुस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून याला मार्ग मला असा दिसतो की लोकांनी संघटित झालं पाहिजे, लोकांना जागृत केलं पाहिजे, पुरोगामी चळवळी पुन्हा एकदा वृद्धिंगत झाल्या पाहिजे. आणि प्रामुख्यानं हे युवकांना शिकवलं पाहिजे. शाळा महाविद्यालयातून खरी लोकशाही शिकवली पाहिजे. निवड लोकशाही राजकीय पद्धती नाहीये. राजकीय विचारवंतांनी सांगितलं की ती सामाजिक जीवन जगण्याची पद्धती आहे, ती आर्थिक जीवन जगण्याची पद्धती. आपल्याकडे सामाजिक आणि आर्थिक लोकशाही हा प्रकारच संपला. आपलं लक्ष संपूर्णपणानं राजकीय लोकशाहीवर केंद्रित झालं. आणि राजकीय लोकशाही याचा अर्थ सत्ताकारण एवढाच आपण मर्यादित अर्थ घेतला आणि त्या दृष्टीने आपण चाललो. लोकांना फक्त निवडणुका झाल्या की लोकशाही आहे एवढं दिसतं. याला लोकशाही म्हणत नाही. ही लोकशाहीची फार आपण चुकीची व्याख्या केली. लोकशाहीची व्यापक व्याख्या गृहीत धरून आपल्याला या पुढच्या काळात चालावं लागेल. याची उत्तरं शोधावी लागतील आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला समाजामध्ये की ह्या सगळ्यांची उत्तरं शोधावी लागतील. आणि खरोखरच आता तुम्ही जो मुद्दा सांगितला आहे की नव्या पिढीनं यामध्ये उतरायला पाहिजे, संघटित व्हायला पाहिजे, त्याचबरोबर चळवळ जिवंत करणं महत्वाचं आहे. महाजन सर, मी तुमच्याकडे पुन्हा येतो. आपल्याकडे सगळ्यांकडे एक मिनिटाचा वेळ आहे. महाजन सर, मुद्दा हाच येतो पुन्हा एकदा की बदल होतात, जनता डोळ्यांनी पाहते, जनतेला ते कुठेतरी रुततंय, काहीतरी वाईट होतं. आणि त्यातल्या त्यात आज आपण पाहतोय की भाजपामध्ये भाजपाचेच कार्यकर्ते भाजपावरती नाराज आहेत. अशा भयंकर बातम्या महाराष्ट्रभर आहेत. म्हणजे जे आलेले नव्याने आलेले जे चेहरे आहेत त्यांना तिकीट मिळाले, पण निष्ठेच्या लोकांना तिकीट नाही मिळाले. त्यामुळे भाजपाचेच कार्यकर्ते आता भाजपावरती नाराज आहे. काय वाटतं तुम्हाला की आताची जी आगामी परिस्थिती आहे, आणखीन एक निवडणूक बाकी आहे जिल्हा परिषदची, त्याच्यानंतरचं जे वातावरण आहे ते कसं राहील? म्हणजे ज्या पद्धतीने आतापर्यंत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती योजना राबवण्यात आल्या होत्या, लाडकी बहीण योजना वगैरे वगैरे, त्या सगळ्या लोकसभा, विधानसभा, त्याच्यानंतर नगर परिषद, नगरपंचायत, त्याच्यानंतर आता बघायला गेले एक निवडणूक बाकी आहे. याच्यानंतर पुन्हा एकदा हे सगळे गणित बदलतील का? हे बघा, आता जनतेला नावं ठेवणं हे काही योग्य ठरणार नाही. परंतु आता हा जो महापालिकेला हा जो ट्रेन आहे, हाच ट्रेंड आता तुम्हाला जिल्हा परिषद पंचायत समिती याच्यात बदल होणार नाही. म्हणजे लेटेस्ट एक बातमी अशी आता 5 मिनिटापूर्वी बघितली. 5 जणांनी पक्षत्याग केला. त्यांना ठाकरेंनी किंवा आणखी कोणी मनसेने तिकीट दिले नाही. शरद पवारांच्या पक्षाने पण तिकीट दिले. 5 जण असे त्यांनी ताबडतोब त्या पक्षाचा राजीनामा दिला आणि त्यांना ताबडतोब भाजपने उमेदवारी दिली. त्या प्रभागामध्ये, त्या वार्डामध्ये ज्यांनी वर्षानुवर्षे लोकांची सेवा केली, काम केली, त्यांच्या डोळ्यात अश्रू येतील नाही तर काय होईल? फक्त फरक एकच आहे, इतर पक्षातले लोक झटकन निघून जातात. मूळ भारतीय जनता पक्षाचा जो कार्यकर्ता आहे तो खरा स्वयंसेवक असतो, तो खऱ्या जनतेचे प्रश्न सोडत असतो, तो डोळ्यात अश्रू आणतो आणि घरी निघून जातो. इथून पुढे राजकारण करावं की नाही करावं असं बडबड करतो, परंतु तो पक्षाविरोधात भूमिका घेते आणि त्याचा फायदा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतला. आता वरिष्ठ आमदार खासदारांच्या मुलांना तिकीट नाही. नाशिकमध्ये 2 आमदारांच्या मुलांनी उमेदवारी अर्ज भरले आणि संध्याकाळी काढून घेतले. मग तुम्ही पक्षाच्या वरिष्ठांनी जर असं म्हटलं की हे सगळंच, ज्याला महायुती म्हणतो आपण, युतीने ती घोषणा केलेली आहे की आपण आपल्या आमदार खासदारांच्या मुलांना द्यायचं. पण राहुल नार्वेकर जे विधानसभेचे अध्यक्ष, यांच्या कुटुंबात 3घांना उमेदवारी दिली. ही उमेदवारी त्यांना दिली म्हणजे का?
त्यांनी इतकी अलौकिक कामगिरी केलेली आहे. पक्ष दुभंगल्यानंतर यांना मान्यता न देणे किंवा त्यांना परिचय करणे आणि आमदार अपात्र न करणे ही त्यांनी ऐतिहासिक कामगिरी केलेली. त्या कामगिरीचं बक्षीस म्हणून त्यांच्या घरात 3 उमेदवारी दिली. तुमच्या सोमायांच्या घरात उमेदवारी दिली. मी कुठेच राहिलो नाही. माझं संपूर्ण चारित्र्य आनंद विरोधी पक्षाने केलेले. मग माझे निदान माझ्या कुटुंबात तरी कोणाला तरी उमेदवारी द्या. मग त्याला देऊन टाकायचे. म्हणजे त्यांचे काही नियम नाही. एकदा रूल ठरल्यानंतर ज्या रूल नियमाप्रमाणे वागत असायचे तसं हे भारतीय जनता पक्षात आता होत नाही. म्हणजे मला आजही मी राजकारणाविषयी मला काही घेणं देणं नाही. पण आजही सांगतो, कोणता कम्युनिस्ट कधी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याचं उदाहरण दाखवा मला महाराष्ट्रात. कम्युनिस्ट कधीच पक्ष सोडत नाही. पक्ष सोडतील पण ते विचारधारा पाहतील कोणती विचारधारा आहे. म्हणजे मला अलीकडच्या काळामध्ये प्रशांत जगताप हे एकमेव उदाहरण असं पुण्यातलं आहे ज्यांनी अगदी ज्याची नौका बुडायला लागलेली आहे अशा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. याला कारण देताना ते सांगितलं की माझी विचारसरणी आता काँग्रेस सोडून कुठेच राहिलेली नाही आणि शरद पवार आणि अजितदादा एकत्र होत असेल तर मी एकत्र इथं राहायला तयार नाही. त्यांनी अतिशय नम्रतेने तो पक्ष सोडला. पण जाताना ते फार डबघाई झालेल्या पक्षात गेले कारण फक्त विचारसर. आता विचारसरणी काय राहिलेली. म्हणून आता सोनवणे सरांनी शब्द वापरला तरुणांचा किंवा पवार मॅडम त्यांनी पण एक शब्द वापरला त्या युवकांचा काय. तुम्हाला सांगतो हे जेन झेडचा जो प्रकार आहे काही ठिकाणी बांगलादेश किंवा नेपाळ हा दिवस फार दूर नाही. भारतामध्ये सुद्धा हा प्रकार ज्यावेळेस होईल त्यावेळेस सरकारला ते नियंत्रणात आणणं कठीण होईल. तो दिवस काही दूर नाही असं माझं मत. तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय की अति तिथे माती होऊ शकते आणि असे दिवस काही दूर राहिले नाहीत कारण खरोखरच एक दिवस तरी जनतेचा कुठेतरी आक्रोश होईल. मॅडम मी तुमच्याकडे येतो. शेवटचा प्रश्न आपल्याकडे केवळ 3 मिनिटं बाकी आहेत. काय सांगाल एक मातृत्व म्हणून पुढच्या पिढीला त्यांनी काय संदेश घ्यायला पाहिजे आणि काय बदल व्हायला पाहिजे? नवीन पिढीसाठी तर इतकं म्हणजे कलुषित झालेलं आहे हे वातावरण, राजकारण. आपण म्हणतो की नवीन पिढीने राजकारणात आलं पाहिजे, सुशिक्षित लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. कारण का लोकशाही टिकवण्यासाठी काहीतरी एक असा विचारधारा असली पाहिजे जेणेकरून ती लोकशाहीच्या दिशेने जाईल. परंतु आज माझा मुलगा 27 वर्षाचा आहे आणि त्यांनी राजकारणात जावं हे कधीही मला वाटणार नाही. कारण जर असे राजकारणी असतील जे लोकांना आपण मगाशीच बघितलं की मर्डर करणाऱ्यांना किंवा गुंडगिरी करणाऱ्यांना, पैशाचं वाटप करणाऱ्यांना जर हे बीजेपी सारखा पक्षात घेऊन त्यांना निवडून आणणार असेल, तर पुढची लोकशाही मला तरी काही सुरक्षित दिसत नाही. फक्त लोकशाही हा शब्द उरलेला आहे. भारत हा लोकशाही पद्धतीने कुठल्याही पद्धतीने चालतोय. अगदी तळापासून गाळापासून आपण दिल्लीपर्यंत म्हणतो ना की गल्ली ते दिल्ली हे सगळं राजकारण असं झालं आहे की तिथे कुठलीही नीतिमत्ता उरलेली नाही. त्यांना कुठलाही पक्ष ठेवायचा नाहीये. त्यांना एक हाती सत्ता म्हणजे ह्या देशात आणायची आहे आणि त्या पद्धतीने ते पावलं उचलत आहेत. ते म्हणतात ना जसं की 122 पैकी त्यांना 100च्या पुढे जायचं कसं शक्य आहे? जर लोकशाही असेल, लोकांना त्यांचं मत मांडायचा अधिकार तुम्ही दिलाच नाही. तुम्ही म्हणताय की आजकाल म्हणजे जनतेत अवेअरनेस यायला पाहिजे या गोष्टीचा. परंतु निवडणुका आल्या की तुम्ही 5,000, 10,000 प्रत्येक वोटिंगला तुम्ही पैसे देत असाल आणि जनतेला पण हे माहिती आहे. आज मी पैसे नाही घेतले तरी सुद्धा उद्या माझी कामं फ्रीमध्ये हे लोक करणार नाहीयेत आणि मी पैसे घेतले तरी हे माझ्याकडून ज्यावेळेस माझं काम निघणार आहे त्यावेळेस हे माझ्याकडून त्या गोष्टीसाठी त्यांना लढा द्यावाच लागणार आहे. म्हणून लोक म्हणतात की 5 वर्षातून हा चान्स आहे तर मी का सोडायचा? कारण का त्यांना त्यांचं भविष्य अंधारात दिसतंय. त्यांना कुठलंही पुढे जाऊन असं नाही वाटत आहे की अरे मी उद्या जर माझ्या एखाद्या कामासाठी गेलो, मी माझा आज नगरसेवक निवडून दिलाय आणि त्याला उद्या सांगितलं की नगरपालिकेत माझं हे काम आहे, तर तो फ्रीमध्ये करणार नाही हे त्याची गॅरंटी आहे. म्हणून हे पैशाचं राजकारण चालतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे म्हणलं ना की मुलाखती ज्या वेळेस घेतल्या जात आहेत त्यावेळेस पहिलं असं होतं की तो स्थानिक नेता, तिथला आमदार, तिथला जो स्थानिक नेता असेल, जिल्हा अध्यक्ष असेल, ते लोक मुलाखती घ्यायचे आणि ठरवायचे. कारण का त्यांना राजकारण खालच्या लेवलला कसं चालतं हे माहित होतं, खरं कोण काम करतं हे माहित होतं. आता होतं की पालकमंत्री येतात मुलाखती घ्यायला, त्या जिल्ह्याचा पालकमंत्री येतो आणि तो ठरवतो, ज्याला त्याचा गंधही नसतो, त्याला काही तिथलं राजकारण माहित नसतं, लोक माहित नसतात, कोण निष्ठावंत आहे, कोण कधीपासून काम करते, कुणी त्या पक्षासाठी किती खस्ता खाल्ल्यात ह्याच्याशी त्याला घेणं देणं नाही. तो मुलाखतीला बसल्या पहिल्यांदा त्याला विचारलं जातं, जर नगरसेवकासाठी असेल तर 40 ते 50 लाख रुपये तू खर्च करू शकतो का? आणि जर नगराध्यक्ष पदासाठी असेल तर त्याला विचारलं जातं की 10 ते 12 करोड पर्यंत खर्च येणार आहे, तू ते करू शकतोस का? आणि त्यानंतर त्याची
कॅपेबिलिटी ठरवली जाते की तू किती कॅपेबल आहे. म्हणजे पैसा आहे तर तू कॅपेबल आहे, तुझ्याकडं सत्ता आहे, तुझ्याकडं कारखाना आहे, तुझ्याकडे शिक्षण संस्था आहेत, तर तो राजकारण करू शकतो किंवा राजकारण टिकू शकतो. ही एक त्यांनी म्हणजे नवीन एक संकल्पना आणली आहे पुढे, की जो पैसा खर्च करेल तोच या राजकारणात टिकेल किंवा तुम्ही त्यासाठी लायबल आहात तिकीट मागायला. आणि जर तुमच्याकडे पैसा नाही तर तुम्ही आज समोर जाऊन त्यांच्या बसूही शकत नाही. त्यामुळं निष्ठावंतांचं हे सगळं संपलेलं आहे. निष्ठावंत पूर्ण धुळीस मिळालेले आहेत. इथून पुढचं राजकारण मला तरी भविष्यात चांगलं दिसत नाही. म्हणून एक आई म्हणून मी माझ्या मुलासाठी तरी हे सिक्युअर समजत नाही राजकारण हे. त्यामुळं जनतेने हा विचार करावा की आपण म्हणजे अजूनही जागरूक झाली जनता, तर मला वाटतं आमच्याकडे पंढरपुरात थोडंसं ह्यावेळेस बदललेलं चित्र बघायला मिळालं. म्हणजे बीजेपीने खूप अटीतटीचं सगळं राजकारण बनवलं होतं, पण जनतेने ह्यावेळेस योग्य कॅन्डिडेट निवडला, जो सुशिक्षित होता, ज्यांनी चांगलं काम केलं होतं, त्याच्या कामाला महत्त्व दिलं. तर असा बदल सगळीकडेच होईल ही अपेक्षा करते आणि झाला तर मला म्हणजे माझी इच्छा आहे की अशा पद्धतीने बदल व्हावेत आणि ते झाले तर आपल्या देशासाठी सगळ्यांसाठी चांगले आहे. अतिशय मॅडम तुम्ही महत्वाची गोष्ट सांगितली की ज्या पद्धतीने पंढरपूरमध्ये बदल झाला, असा बदल बऱ्याच ठिकाणी झालाय. जुन्नरमध्ये भाजपाच्या फक्त 2 सीट आल्या नगर परिषदच्या याच्यामध्ये. आपण चंद्रपूरच्या बाबतीत पाहिलं तर चंद्रपूरमध्ये भाजपाचा बालेकिल्ला होता सुधीर मुनगंटीवारांचा. त्या ठिकाणी असं घडलं. काही ठिकाणी असं घडू शकतं, यात काही शंका नाही. पण महत्वाचा मुद्दा असाच आहे की आम्ही आमच्या महासागरच्या माध्यमातून प्रत्येक राजकीय घडामोडीवरती अंकुश ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि त्याचबरोबर बोलावं तर लागेल ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टीवरती आम्ही नक्कीच बोलू. आपण तिघही आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल आपल्या तिघांचंही मनापासून आभारी आहे. धन्यवाद.